गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 जय श्री राधे जय श्री राधे श्याम। परम मंगलमय गवळण म्हणायची तुम्हाला नंतर सगळं झाल्यावर का परम मंगलमय मंगल भगवंताची मंगल भागवत कथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यातील आपल्या कथेचा आनंदाचा 6वा दिवस भगवंताच्या कृपेने हनुमंतरायाच्या कृपेने चालत असलेला महायज्ञ सोहळा बघता बघता 5 दिवस कसे निघून गेले काहीच कळालं नाही। आज कथेचा आपला 6वा दिवस आहे। कालच्या सत्रामध्ये आपण भगवान कृष्णाच्या जन्माची कथा श्रवण केली की भगवान परमात्मा कन्हैया कारागृहामध्ये जन्माला आलेले आहे आणि जन्म घेतल्याबरोबर बाबाला म्हणतात वसुदेवांना म्हणतात बाबा मला तुम्ही इथे ठेवू नका मग मला नंद बाबाच्या वाड्याला घेऊन जा गोकुळामध्ये घेऊन जा नंद जय हो सगळीकडे आनंदच आनंद गोकुळामध्ये पाहिलं तर सगळीकडे आनंद आहे का तर गोकुळामध्ये भगवान कृष्णांचं आगमन झालेलं आहे। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। का गोकुळातील लोकांना आनंद का झाला त्याचं कारण असं आहे की त्याच्यासारखा सुखरूप या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये। माणसाला जर खरं सुख पाहिजे असेल तर त्याच्या ठिकाणी त्याच्या चरणावरती माणसाला खरं सुख आहे। माणूस नको त्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण खरं तर माणूस संसारामध्ये दुःखी होतो का माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नसतो माणूस दुसऱ्याच्या टेन्शन दुःखी असतो स्वतःच्या दुःखाने माणूस दुःखी नसतो। मला हे नाही ते नाही या गोष्टीने माणूस दुःखी नाही माझ्या मुलाचं लग्न होत नाही माणूस दुसरा जो व्यक्ती आहे तो टेन्शन होतो त्या टेन्शनने माणूस दुःखी असतो। म्हणून गोकुळामध्ये सगळीकडे सुख आहे का तर त्याच्यासारखा सुखा या जगामध्ये खरं सुख दुसरीकडे नाहीये। सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो खरं सुख त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे। म्हणून सगळीकडे आनंद आहे का गोकुळ आलेले आहे गोकुळामध्ये कन्हैया विराजमान झालेले आहे
आणि सगळ्या गवळणी एकमेकींना म्हणू लागल्या, गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. हरी बोल. जय श्री राधे. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. हा गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वाण भरवणीया ताटी, नंदा घरी झाली दाटी. वाण भरवणीया ताटी, नंदा घरी झाली दाटी. हा गवळण म्हणती, गवळण म्हणती, हा गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हरी बोल. गवळण म्हणती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळणी चर्चा करू लागले, अगं नंद बाबाला मुलगा झाला, नंद बाबाला मुलगा झाला. खरंच सांगू, गवळणी सुखी का हे सांगू का महिला मंडळ? कारण गोकुळामध्ये कोण आलंय? कोण आलं? जगाचा मालक आला, कन्हैया आला. ऐका, त्या देवाची लीला तुम्हाला सांगणार आहे, पण थोडं पुढे गेल्यानंतर सांगन त्या देवाची लीला कशी असते आणि त्या देवाचा चमत्कार असतो कसा असतो तेही तुम्हाला दाखवून देईल, सांगून देईल. फक्त मला आठवण करून सांगा. गोकुळामध्ये जिकडे पाहिलं तिकडे आनंदच आनंद आहे. परमात्मा मोठं होऊ लागले. प्रत्येक गवळण त्या कन्हैयाला पाहण्याकरता जायची. का तर तो कन्हैया फार सुंदर आहे. प्रत्येक गवळण मेकअप करून कुठे जायची? नंद बाबाच्या वाडीला जायची. एक वयस्कर गवळण म्हटली, 80 वर्षाची गवळण म्हटली, का गा गवळणीनो, तुम्ही रोज सजून कुठे जाता? त्यावेळेस गवळणी म्हणू लागले, अगं जे नंद बाबा आहेत ना, त्यांना मुलगा झाला, लाला भयो हे, म्हणून आम्ही त्याचं मुख पाहण्याकरता जातो. का तर तो परमात्मा फार सुंदर आहे, फार सुंदर. सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन, दिल दीवाना हो गया. जय हो. हरि बोल. एक तो तेरे नैन तिरछे, दूसरा काजल लगा, तीसरा
त्या ठिकाणी मेकअप करून कन्हैयाला पाहण्याकरता जायची का तर तो फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. एक वयस्कर गवळण म्हणली का ग कुठे जाता तुम्ही. गवळणी म्हणतात आम्ही नंद बाबाच्या घरी जातो. का तर कन्हैया झाला ना, त्यांना मुलगा झाला. मग ती गवळणीने विचार केला आपण सुद्धा त्या कन्हैयाचं मुख पाहिलं पाहिजे, तोंड पाहिलं पाहिजे. गवळण मेकअप करू लागली बरं काय का महिला मंडळ. त्या गवळणीचं नाव होतं मालू. काय नाव होतं. मालू. 80 वर्षाची होती ती बरं का. तिचं नाव काय होतं मालू. मालू नेसली पैठणचा उलटा शालू. मला सांगा महिला मंडळ काजळ कुठे लावतात. हा डोळ्याला. तिने ओठाला लावलं. ओठाची लिपस्टिक डोळ्याला लावली. जी कपाळाला टिकली लावतो ना आपण आई आहे. आणि नक्कीच नंद बाबाच्या घरी आली असेल. प्रत्येक जण तिला सांगायचं हा जा पुढे, जा पुढे. आणि नंद बाबाच्या द्वारामध्ये आली आणि आवाज दिला ए शोधा बाहेर ये. बाहेरनच दिलं नाही. आणि मला असं कळालं तुला मुलगा झाला दे म्हणे माझ्याकडे. यशोदा माता म्हणतात विचार करू लागले आपण हिच्याकडे कसं द्यायचं मुलगा. फार दिवसांनी मुलगा झाला आणि सहजासहजी दुसऱ्याच्या हातामध्ये कसं द्यावं विचार करू लागल्या. आणि विचार करता करता किचन मध्ये निघून गेल्या. जगाचा मालक विचार करतोय आपण इथं काय आराम करण्याकरता आलो का. नाही ना. आणि पुतना मावशी घरामध्ये आले. भगवान कृष्णाला स्तनपान करू लागलेले आहे. भगवान कृष्ण अगोदर दूध प्राशन करतात, मग विष पिऊ लागले आणि भोले शंकरांना प्रार्थना करतात की देवा तुम्हीच माझी मदत करा आता. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले. नमः शिवाय रामेश्वराय नमः रामेश्वराय हर हर बोले. नमः शिवाय नमः शिवाय शिवाय हर हर बोले. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. भोलेनाथाची त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि पंच प्राण भगवान कृष्ण कन्हैया तिचे ओढू लागले. तिला त्रास होतोय. कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. भगवान कन्हैयाने तिला गोकुळातून बाहेर नेलं. का राक्षसीनी होती ती. भगवान कृष्ण विचार करतात एक तर मी कुणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. मला सांगा तुम्ही रोज किती वाजता यायचे कथेला. किती वाजता यायचे. 9 वाजता किंवा कोणी 8:30 वाजेपर्यंत यायचं है की नाही. आमच्या भैयांना एवढी काळजी पडली होती. माझ्याकडे लक्ष द्या मला तुम्हाला काय सांगायचंय. त्यांना खूप काळजी पडली होती. मला म्हणे ताई 7 वाजता लोक येतील का. म्हणलं दादा तुम्ही काळजीच करू नका. तो जगाचा मालक आहे. सगळी लीला आहे ना ही जग त्याच्या सत्यानं चालतं. ऐका तुम्ही किती जरी आले नसते ना तो जगाचा मालक आहे. आज लाईटच नाही दिली घरी. सगळे बरोबर इथं आले. काय नाही इथून गेल्याच्या नंतर जेवतील सारे. तो जगाचा मालक आहे. तुम्ही किती पुढे चाला त्याच्यापेक्षा तो जगाचा मालक आहे. शरीर त्याच्या सत्यानं चालतंय. आपण त्याच्या पुढे शामपणा करायचाच नाही. कारण त्या देवाचा मला फार अनुभव आहे. भोलेनाथाचा फार अनुभव आहे. मी देवाला येतानाच प्रार्थना केली होती देवा तू सारा बघून घे. आज सगळी लीला जी असते ना महिला मंडळ ही त्याचे. आपल्या हातात काही नाहीये. बघा त्या ठिकाणी पुतना मावशी म्हणते कन्हैया म्हणतात अगं मी एकतर धरत नाही धरलं तर सोडत नाही. मलाही वाटतं कन्हैयाने तुम्हाला धरलं आता म्हणून तुमचं घरी मन लागणार नाही. त्याच ठिकाणी पुतना मावशीचा वध केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कन्हैयाला तिच्या पोटावरतून खाली घेतलं. एक जण म्हणे अगं यशोदा त्याची दृष्ट काढ. दृष्ट त्याला दृष्ट झाली असेल. कन्हैया रडू लागली. कोणाची झाली दृष्ट तुझ्या मारा रे नंदलाला
कोणाची झाली दुष्ट तुला माझा रे नंदलाला माझ्या रे नंदलाला कोणाची झाली दुष्ट तुला माझ्या रे नंदलाला ओवाळी केली मला ओवाळी केली मला तुझी ओवाळी ती मी काय कोणाची 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 झाली दुष्ट तुला माझ्या रे नंदलाला 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 खऱ्या अर्थाने खरंच सांगू का मला आज हसायला येतं बरं का माहितीये का तुमच्या भरपूर मनात होता आपण शेतातून उशिरा येऊ तिथं जायचंच नाही लवकर लेटच जाऊ आपण पण देवानं फक्त लाईट तुम्हाला इथंच दिली यावंच लागलं ऐका त्या ठिकाणी यशोदा माता कन्हैयाची दृष्ट काढतात आणि महाबळ भट्ट नावाचा ब्राह्मण मारण्याकरता आला त्याला सुद्धा भगवान कन्हैयाने पळून लावलेला आहे प्रत्येक गवळण कन्हैयाला पाहण्याकरता जायची का तर कन्हैया फार सुंदर आहे काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है ओ काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला वो मेरा यार है हरि बोल मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है तू मेरा यार है बड़ा दिलदार है तू मेरा यार है बड़ा दिलदार है ओए काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है ओ काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला वो मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरे मन का मोहन तू दिलदार है तू मेरा यार है बड़ा दिलदार है तू मेरा यार है बड़ा दिलदार है ओए काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है तो कन्हैया फार सुंदर आहे प्रत्येक गवळण यशोदा मातेकडे जायची का तर कन्हैयाचं तोंड पाहायचं मुख पाहायचं आता काही ना काही निमित्त असायचं गवळणीला त्या नंदच्या घरी जाण्याकरता यशोदेच्या घरी जाण्याकरता आता एक गवळण अशी झाली तिला काहीतरी असं निमित्तच नाही तिच्याकडे काय आणावं नंदच्या घरून यशोदेकडून काय आणावं जेणेकरून आपल्याला कन्हैयाचं तोंड दिसलं पाहिजे मुख दिसलं पाहिजे मग ती म्हणे ए यशोदा माता मला शेण पाहिजे म्हणे शेण काय पाहिजे शेण यशोदा माता विचार करू लागल्या हिच्याकडे 200 गायी आहे आणि माझ्याकडे शेण मागण्याकरता आली काय विचित्र बाई आहे म्हणे
ठीक आहे म्हणे, जा म्हणे, तुला जेवढं घेऊन जायचं तेवढं घेऊन जा. पण गपचूप यशोदा माता नंद कन्हैयाला म्हणतात, हे काना, अरे मी म्हटलं तिला तुला जेवढं घेऊन जायचं तेवढं घेऊन जाय, पण किती नेती बघ बर का. आता महिला मंडळ आपण सुद्धा असंच करत असतो. एखादी बाई आपल्याला काही मागण्याकरता आली ना, आपण तिला म्हणतो तुला जेवढं घेऊन जायचं तेवढं मन मोकळं करून घेऊन जा, आणि आपल्या लेकराला सांगतो तिच्याकडे लक्ष ठेव बर का, म्हणतो का नाही आपण. हा, मग काना म्हणे, का गा किती टोपले तू घेऊन जाणार. ती गवळण म्हणते, जोपर्यंत तू इथं उभं राहणार ना तोपर्यंत तुला मी बघत बघत शेणच टोपले वाहणार. बरं, बरोबर आहे, तू शेण घेऊन जाणार, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार, मोबदला काय नाही म्हणे. तुला लोणी आवडतं ना, तर लोण्याचे गोळे देत जाईन म्हणे. बरं ठीक आहे म्हणे, मग मी ते मोजायचे कसे. गवळण म्हणे, मी एक टोपलं नेलं, तू एक शेणाचा टिपका माझ्या गालावरती लावायचा. असं करता एक टोपलं, दोन टोपले, तीन टोपले, एक झालं की एक टिपका द्यावा, दोन झाले की दोन टिपके द्यावे, तीन झाले की तीन असे करता करता सगळा चेहरा शेणाने भरला. आणि गवळणीनं काय केलं होतं माहिती का, जे शेणात टोपले आणले ना ते सगळे दारामध्ये टाकले होते, दरवाजामध्ये. आणि सासूबाईची तिचे भांडणं लागले. कशामुळं, कारण शेणाचं टोपलं आणलेलं कुठं टाकलं तिनं, दरवाजामध्ये टाकलं. असे कन्हैया म्हणतात, का रे गोपाळांनो. कन्हैया त्या ठिकाणी विचार करतात, ऐका ना, छोटे आहेत नामकरण विधी झाला, आणि एका दिवशी यशोदा माता कन्हैयाला मारण्याकरता धावतात. का काना, तू माती खाल्ली का काना. नाही ग आई, मी माती खाल्ली नाही. आई ग आई, नाही खाल्ली ना मी माती. आई ग आई, नाही खाल्ली ना मी माती. आई ग आई, नाही खाल्ली ना मी माती. बस बस बस. बैराम दादा हो, बैराम दादा, बैराम दादा हो, बैराम दादा खोट बोलतो, बैराम दादा खोट बोलतो. घेतो भांडण मजबरी, घेतो भांडण मजबरी. नाही खाल्ली ना मी माती. आई ग आई, नाही खाल्ली ना मी माती. आई ग आई, नाही खाल्ली ना मी माती. आई ज्यावेळेस रडतो ना, आईला सुद्धा आपोआप रडू येतं. आपल्या लेकरा 2 किंवा 3 महिन्याच्या लेकराला जर डोस दिले तर किती रडतं ते लेकरू. आईला सुद्धा रडू येतं. आणि यशोदा माता विनंती करतात, रडते माझे बाळताणी, समजावी तारायणा. रडती माझे बाळता, समजावी तारायणा. हे हो, मागिला ते खाया देते. नानाबारी समजावी ते, मागिला ते खाया देते. थापटोनी निजवी ते, हालवी ते पाळणा. रडती माझे यशोदा माता विनंती करतात,
ताहु घेता भरतो दम, ताहु घेता भरतो दम, सर्वांगी आला गाम, एका जना धनी प्रेम, यशोदेसी माविना, रडती माझे बाळताणी, समजावी ताराई. यशोदा माता रडू लागल्या. काना, अरे रडू नको रे. गल्लीमधून तेवढ्यात यशोद्याचं लक्ष गेलेलं आहे. गल्लीमधून राधा चालली. राधा, ऐका, राधा कोणाला म्हणतात माहिती का? राधा म्हणजे काय आहे? जिचं नाव घेतल्याबरोबर, तिचं स्मरण केल्याबरोबर आपोआप डोळ्याला धारा लागतात. तिचं नाव काय आहे? राधा. म्हणून शुकाचार्य महात्म्यांनी या ग्रंथामध्ये, भागवतामध्ये राधेचा उल्लेख केलेला नाही का? तर राधा म्हणलं की आपोआप शुकाचार्यांना समाधी लागत होती. एवढी ताकद त्या राधे राणीमध्ये आहे. खूप पुण्य केलंय त्या राधेनं. राधे को नसे पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते, राधे को नसे पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते, राधे को नसे हे हो तप केलंय. राधेला पाहिल्याबरोबर ऐका, यशोदा माता म्हणतात, हे राधा, माझ्या कानाला थोडस घे ना ग. कारण कन्हैया छोटे होते आणि राधा ही वयानं मोठी होती. पण ऐका ना, तिनं एवढी भक्ती केली, त्या भक्तीच्या बळावरती ती पटराणी झाली. पटराणी. बिना परीने के ओ प्रेम की गवारन की ब्रिज की कहानी हो गई, कि पंडितों की दीवानी हो गई, कि ब्रिज की कहानी हो गई. यशोदा माता म्हणतात, राधा, माझ्या कानाला घे. कानाला घेतल्या बरोबर कन्हैया रडायचीच थांबले. का? तर राधा ही कन्हैयाची प्राणवल्लभा आहे. प्राणवल्लभा. का? तर सारखं स्मरण करते, कान्हा कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि राधेना घेतल्याबरोबर कन्हैया सुद्धा रडण्याचं थांबले. राधे 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 घे श्याम सुंदरा विनंती केली. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतात, का रे कान, गोपाळांनो, तुमच्या तब्येती का खराब झाल्या? गोपाल म्हणतात, काना, चटणी भाकर ढेरीला आणि दही दूध डेअरीला. अरे मग आपण चोरी केली पाहिजे. कशाची? दह्याची, लोण्याची, ताकाची. आता पूर्वीच्या काळातली चोर हुशार होते, आताच्या सारखी चोर नाहीये. आताची चोर सांगू का? भंगार चोर, एकानं टपरी फोडली, गोवा चोरला. काय क्वालिटीचे चोर आहेत. टपरी फोडून गोवा चोरावा का? भंगार चोर आहेत आता. पण काना म्हणतात, आपल्याला धनाची चोरी करायची नाही. चोरी करायची तर गवळणीच्या अंतकरणाची चोरी करायची, मनाची चोरी करायची.
चित्त चोरी नंदाचे नंदनी, चित्त चोरी नंदाचे नंदनी। जय हो श्री राधे। चित्त चोरीले नंदाच्या नंदने। काना म्हणतात गोपाळांनो आपल्याला चोरी करायची, मग या म्हणी साहित्य काय काय लागेल काना? माती लागेल, सराटे घ्या, खडे घ्या। एक बोबड्या होता, बोबड्या ज्याला चांगलं बोलताच येत नव्हतं, बोबड्याच होता तो, बोबड बोलायचा। तो म्हणे कले काना हे दगलं कशाला? काय म्हणे तो? कले काना हे दगलं कशाला? दगलं दगड। तो म्हणे अरे ज्या घरामध्ये आपण चोरी करण्याकरता जाणार तिथे जर अंधकार असला आपण खडे फेकून बघायचं त्या रूम मध्ये। ज्या कोपऱ्याला टनटन आवाज आला मटक्यांचा तर समजायचं इथं दही दूध लोणी नाही, आणि ज्या कोपऱ्यामध्ये भद आवाज आला तर काय समजायचं? दही दूध इथं आहे। मग पुन्हा बोबडे म्हणे करे काना बोल ठीक आहे, पण आवाजाने जर गवलन जागी झाली तर मग काय करायचं? काना म्हणे आले बाबा हे सलाटे कशाला आहे, सराटे कशाला आहे? गवळण जर आपल्या पाठीमाग लागली की आपण सराटे फेकायचे, तिच्या पायामध्ये टोचणार, आपण पळून जायचं। सराटा पाहिला का तुम्ही? सराटा कोणत्याही अंगावर पडू दे त्याला काम करतो तो। पुन्हा बोबडे म्हणे करे काना बरोबर आहे तुझं, आपण सराटे फेकू, पण गवळण जर ऊस टाचाच्या सँडल घालून आली मग काय करायचं? काना म्हणे ही माती कशाला आहे म्हणे? गवळण आली आपल्या पाठीमाग पळू लागली की माती तिच्या डोळ्यात फेकायची आणि आपण पळून जायचं। आता बोबड्या काही बोलायचं थांब नसतो म्हणे करे काना, आणि ती जर गोगल लावून आली मग काय करायचं? काना म्हणे तू येऊ नको, डोकंही लावू नको। प्रत्येक गवळण त्रासली का तर खोड्या चालू झाल्या। एक गवळण म्हणे ए काना अरे गरीबाच्या घरी जातो तू, माझ्या घरी येऊन दाखव। काना म्हणे घ्या रेचा मोबाईल नंबर, घर नंबर, व्हॉट्सअप नंबर। रात्रीच्या वेळेला गेले ना, असंच गावामध्ये कथा चालू होती, साऱ्या गवळणी मंडपामध्ये आलेल्या होत्या आणि जिनं चॅलेंज दिलं होतं ना कन्हैयाला माझ्या घरी ये म्हणून, दही दूध चोरलं, लोणी खाल्लं आणि दह्याचा डेरा। ऐका त्या गवळणीचा सासरा बाहेर झोपलेला होता आणि दह्याचा डेरा त्या कन्हैयाने काय केला, त्या सासऱ्याच्या डेरीवरती फोडला, डेरीवरती, आणि पळून गेले। गवळणीला त्रास होऊ लागला आणि यशोदेकडे येऊन विनंती करतात, यशोदे गा तुला येईल रागा, तुझ्या कानाला काही तरी सांगना ग, यशोदे गा तुला येईल राग। एक गवळण म्हणते, एक गवळण यशोदा अगं आम्ही पाण्याला गेलो की आमचे मटके फोडतो ग तो, दही दूध चोरतो, आम्ही काय करावं? काय करू बाई गा जीव हा वेडावला, काय करू बाई गा जीव हा वेडावला, सावरा मुरलीवाला हळवाला, सावरा मुरलीवाला हळवाला, सावरा मुरलीवाला हळवाला। येताने जाता हा देवळ बावता, घागर घेऊनी
देवाढवा होता, काय करू बाई गा जिव्हावे नावला, सावळा मुरलीवाला अडवाला. एक गवळण गोकुळ सोडून दुसऱ्या गावाला जाण्याकरता निघाली. नाही म्हणे मला आता गोकुळमध्ये राहायचंच नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडीनं प्रवास असायचा. सगळा पसारा सायमन गाडी बैलामध्ये टाकलं. तिचा पती आणि ती दोघ जण निघाले. जात असताना त्यांना घनदाट जंगल लागलं बरं का, घनदाट जंगल लागलं. आणि त्या जंगलामध्ये भगवंताची लीला ऐका बरं का कशी असते. आपण त्याच्यापेक्षा किती पुढचा विचार करू द्या, पण तो जगाचा मालक आहे, सगळं जाणतो, तो सगळं कळतं त्याला. खरंच खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का महिला मंडळ पुरुष मंडळ, मला सुद्धा एवढी काळजी पडली होती कोणत्या गोष्टीची माहिती आहे का, की आज आपण टाइम चेंज केलाय. आणि जसं ऐका, जसं या कमिटी मंडळांचं, आमच्या संजीव दादाचं, सर्व पुरुष मंडळ कमिटी मंडळ, डॉक्टर साहेब असतील, सगळ्यांचं जसं महिला मंडळ पुरुष मंडळ, तुमचं सुद्धा बरं का, जसं आमच्यावरती 7 दिवसामध्ये जसं प्रेम आहे, जशी माया झाली ना आता, तशीच त्या नगर जे सेविका आहे मॅडम आहे त्यांचं तसंच तुमच्याप्रमाणे आमच्यावरती प्रेम आहे. आणि 8 वर्षापासून त्यांच्या तिथे माझं कीर्तन असतं. मलाही काळजी पडली होती. आता मी 7 दिवस कीर्तन कॅन्सल केलेत. कशामुळं? फक्त दादांच्या शब्दामुळं. नाही ते आपली कथा झाली पाहिजे आणि पब्लिक आपली फक्त संध्याकाळीच येणार बरं का. मला सुद्धा एवढी काळजी पडली होती. म्हटलं आपण टाइम चेंज केला 7 ते 9 ठेवला, पण लोकही आले पाहिजे. पण ऐका, आपली काळजी देवाला आपण मनातून जर प्रार्थना केली ना, तर तो देव भक्ताला कधी एकट्याला सोडत नाही बरं का, संकटामध्ये पडूनच देत नाही. आणि उलट ऐका संजू दादा, रोजच्या पेक्षाही जास्त आज लेडीची पब्लिक जास्त आहे. मी तुम्हाला शब्द दिला होता की दादा खरंच मला देवावरती आणि गुरुवरती एवढा भरोसा आहे, आमच्या गुरुवारी दिदीवरती एवढा भरोसा आहे, भक्तीवरती आपली श्रद्धा पाहिजे. मी म्हटलं दादा तुम्ही काळजीच करू नका, पब्लिक येणार म्हणजे येणार. आणि आलीच. ऐका, तो जगाचा मालक आहे, त्याला सगळं कळतं. देव जाणता सगळं कळतं त्याला. ऐका, गळं निघाली आणि घनदाट जंगल लागलेलं आहे. आता तिला देवानी तहान लावली. तहान का? गोकुळ सोडून चालली ना, कन्हैयाला सोडून चालली ना, मग ती त्रास होतोय ना तुला. ऐका, घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये गवळणीला देवानं काय केलं? तहान लावली. तहान, एवढी तहान लागली, त्रास होऊ लागला. हो स्वामी, जा ना कुठेतरी जंगलामध्ये जाऊन पाणी घेऊन या, मला फार तहान लागली. आता गोपी म्हणू लागला, तिचा पती म्हणू लागला, का ग घनदाट जंगल, इथं पाण्याचा थेंबही नाही, पाणी कुठून आणायचं? काही मला काही सांगू नका म्हणे, पाणी घेऊन या. पाठवलं त्याला. आणि जो कन्हैया होता, जगाचा मालक आहे ना, ऐका, त्या तिच्या पतीचं रूप घेऊन गाडी बैलामध्ये येऊन बसला बरं का, पाणी घेऊन. ही पाणी पिऊ लागली. खरा पती कुठं होता? पाणी शोधण्याकरता गेलेला होता. पाणी तर सापडतच नव्हतं त्याला. आणि कन्हैया म्हणू लागला तिच्या पतीच्या रूपामध्ये, अगं तुला माहिती आहे का, हे जंगल असं आहे, एवढं घनदाट आहे, आणि या जंगलामध्ये कोणी पण कुणाचंही रूप धारण करून येऊ शकतं बरं का, कोणी माझं सुद्धा रूप घेऊन येऊ शकतं. कोण म्हणू लागलं? कन्हैया. आणि तिच्या नवऱ्याचं रूप घेतलेला कन्हैया. आणि खरा नवरा तिकडे गेला होता. आणि असं बोलणं झाल्याच्या नंतर तिचा खरा पती आला आणि तो म्हणे, का ग कोण आहे हे? आणि खरं गाडी बैलामध्ये कोण होतं? कन्हैया होता. लीला होती त्याची. ती म्हणते कोण आहे म्हणजे तू कोण आहे ते सांग. याला तर शॉर्टच बसला. तू कोण आहे म्हटल्यावर मला विसरली काय, आणि हा कोण आहे? अगं खरा पती मी आहे. दोघांचेही भांडणं लागले. कन्हैया सुद्धा भांडतो, ही माझी पत्नी आहे. गोपाल म्हणतो ही माझी पत्नी आहे. आणि त्यांचे परत भांडणं कुठं आले? गोकुळामध्ये आले. आल्याच्या नंतर नंद बाबांनी ओळखलं, हे दुसरं कोण आहे? माझा कृष्णच आहे, कन्हैया आहे. भला मोठा खड्डा होता, एवढी जागा आहेत ना, एवढा खड्डा होता तिथं. नंद बाबा म्हणे, या खड्ड्याच्या पलीकडून, ऐका, अलीकडून जो पलीकडे उडी मारेल त्याची ही पत्नी.
आता कन्हैया आहे जगाचा मालक आहे, त्याने टुणकून उडी मारली. आता जो खरा पती होता तो म्हणे इथून पलीकडे उडी मारण्यापेक्षा आपण जर मधीच खड्ड्यामध्ये पडलो तर अवघड व्हायचं. एक काम करू, हिच्यापेक्षा आपण दुसरी बायको करू, पत्नी करू, पण जाऊ द्या म्हणे ही आता. खरा मालक विचार करत करत खाली बसला. नंद बाबा म्हणतात की ज्याने पलीकडे उडी मारली तो माझा कृष्ण आहे, तो माझा कन्हैया आहे, आणि जो खाली बसलेला आहे ना तो खरा हिचा पती आहे. आणि अशा खोड्या अनेक त्या ठिकाणी कन्हैया करू लागलेले आहे. नंद बाबा म्हणतात काना तू आता इथं राहायचं नाही, तू शाळेत जायचं. शाळेत पूर्वीची शाळा कोणती होती माहिती का तुम्हाला? गाई मागं जायची, गाई चारण्याचं काम करणं ही खरी शाळा होती. आणि गोपाल कन्हैया त्या ठिकाणी गाई गुरं घेऊन चालू लागलेली आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. कन्हैया गोपाल कशी चालू लागले आहे का? आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीचों में मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. ऐका गाईचा कलर कसा आहे? काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. घास खाए गैया दूध पीवे ग्वाल, माखन खावे मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटी छोटी गोकुल में आ गए. जय हो श्री राधे. पार्वती माता विनंती करतात, प्रभू स्वामी तुम्ही पुरुष आहात, तुम्ही पुरुष आहात तर तुम्हाला कसं घेऊन जाऊ बरोबर? हो मेरे भोले स्वामी कैसे ले जाऊं तोहे साथ में, हो मोहन की सिवा कोई पुरुष ना जाए रास में, हंसी करेगी ब्रज की नारी, हंसी करेगी ब्रज की नारी, मान बात हमारे गोकुल में आओ, गोकुल में आ गए. एक दिन वो बोले भंडारी बन भर ब्रज की नारी, गोकुल में आ शिवजी म्हणतात पार्वती
घ्यायचंय, मलाही आनंद घ्यायचंय. पण ऐक पार्वती, मला असा बनव, माझा असा मेकअप कर, मी कुणाला ओळखलंच नाही पाहिजे. आणि जरी मी ओळखलो तर तू सांगायचं